भारतीय नागरिकांनी इंधनाचा वापर कमी करावा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे। सर्वसामान्य नागरिकांचं या आवाहनासंदर्भात नेमकं काय म्हणणं आहे हे आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी जाणून घेतलेलं आहे। बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आव्हान मुंबईकरांना केलं आहे, ते म्हणजेच की इंधनाचा वापर हा होईल तितका कमी करावा। या निर्णयाकडे कसं बघतोस तू? इंधनाचा वापर कमी म्हणजे कसं, नक्की काय करावं? मोदींनी फक्त सांगितलंय ना, पण लोकांच्या गरजा पण आहेत ना तशा। तर तुम्ही बस सेवा ठेवली आहे, तर बस सेवेसाठी किती लोकांना असं आहेत की त्यांना बस सेवा पुरते आहे। रेल्वे सेवा आहे, रेल्वेमध्ये लोक आज ते कामाला जातात, त्यांना एक दोन जे तुम्ही ट्रेन देतात त्या तर अफाट गर्दी असते। लोक जीवावर घेऊन रोजचा प्रवास करतात, मग शेवटी त्यांच्याकडे दुसरा पर्याय काय? बसची जी सेवा चालू ठेवलेली आहे तुम्ही, तर त्याच्यामध्ये लोक बसचा प्रवास करतात पण टायमावर बस नाहीये, कारण ट्रॅफिक आहे। तुम्ही रोड खोदून ठेवलेत मुंबईमध्ये, आज जिथे तिकडे रोडची कामं चालू आहेत। मग ते रोडची कामं कोणासाठी आहेत? आज तुम्ही कॉन्क्रीटचे रोड बनवतायत, थोड्या 6 महिने जाऊ दे, वर्ष जाऊ दे, परत तुम्ही खोदायला चालू करतात, त्याचा त्रास पण लोकांनाच होतोय ना। आज तुमचे जिकडे जिथे मोदी जातात किंवा तुमचे जिकडे पण कोणी जातं, मंत्री वगैरे जातात, त्यावेळेला तुम्ही ट्रॅफिक थांबवता, मग जनतेचा त्रास तुम्हाला दिसत नाही का? आणि आज जर असं बघायला गेलात, खूप साऱ्या देशामध्ये पेट्रोलचे जे दर आहेत ते कमी आहेत, आणि आपण तर दुसऱ्यांकडून विकत घेऊन दुसऱ्या देशाला देतोय, त्यांचे दर कमी आहेत, मग आपले दर महाग का? याचं उत्तर मोदींनी द्यावं जनतेला। म्हणजे जे आव्हान मोदींनी केलंय याचा तुम्ही समर्थन करत नाही आहात? नाही करत आहे, कसं करणार? मोदी तर खोटं बोलतात खूप साऱ्या गोष्टी। तर जे काही व्यवस्था ज्या त्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहेत, मेट्रो असेल किंवा इतर ज्या आधुनिक सुविधा आहेत, याचा वापर करावा आणि इंधनाचा कमी वापर करावा असं आव्हान केलं। कसं म्हणजे? मेट्रो सुविधा ज्या दिलेल्या आहेत मोदींनी, त्या नक्की कुठे दिलेल्या आहेत? आता आमच्या इथे मोनोरेल आहेत, पण बघा, जर तुम्ही बघितलं तर 2 महिने झाले मोनोरेल बंद आहे। मग त्याच्यासाठी लोकांसाठी त्यांनी काय दुसरे पर्याय केलेत? आता आम्हाला तर बाईक शिवाय पर्याय नाहीच आहे ना। आणि इंधन कमी म्हणजे इंधनचा तुम्ही पण आम्हाला दर दिला काहीतरी, म्हणजे दुसरं स्रोत काय आहे आमच्यासाठी? फक्त इंधन आमच्या बाईक सोडल्या तर नाहीये ना। तुमच्या पण ज्या आता मंत्री लोकांची एक गाडी ठीक आहे ना, तुम्ही त्यांच्या पाठी 8-8, 9-9 गाड्या देतात, त्या बंद करा ना, खूप इंधन वाचून जाईल। राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।